त्याचा जो जवळचा मित्र होता तो रात्रीच्या 12:30-1 वाजता हातात रोप घेऊन चालत आला पोरांसमोरून. तो म्हणला, चला पोरांनो, निघालो मी, चला. त्या बिल्डिंगच्या जे पार्किंगमध्ये तो रस्सी बांधून पोरांसमोर फाशी घ्यायला निघाला सरळ. तो म्हणजे त्या पोरामध्ये एवढी काय म्हणते ते शक्ती आली काय माहिती. तिथं 12 पोरं होती. 12 पोरांनी त्याला पकडला होता. तो 12 पोरांना बी आवरत नव्हता. लिटरली त्यांनी 4-5 पोरं तर असे 5-6 फूट लांब असे ढकलून फेकले असतील. प्रँक म्हणलं तरी तो झाडावर कसं चालणार ना. मी जेव्हा त्याला मारायला गेलो ना तर त्याचे डोळे पूर्ण पांढरे झालेले. अरे बापरे. त्याला हे जे काळं बुबुळ असतं ना ते नव्हतंच, पूर्ण पांढरे, जसं की भूत आहे तो. 10 किलोमीटर त्यांनी गाडी थांबवली. त्याच्यानंतर त्यांनी एवढ्या जोरात धापे द्यायला चालू केले ना, पोरांना असं वाटत होतं की हा 10 किलोमीटर श्वास रोखून होता म्हणून. आणि माझं अंग हालायचं बंद झालं. आणि माझ्या डोळ्यासमोर 2 अशी व्यक्ती, त्यांचा चेहरा एकदम क्रिपी, म्हणजे मला एक्सप्लेन पण करता येत नाही. 5-10 मिनिटानंतर तो बोलला, अरे आपण ज्या कब्रिस्तानसमोर आलो ना, आपल्या राईट साईडला एक बाई आपल्या गाडीच्या स्पीडनी चालत होती. आम्ही जो रूम बघितला होता ना, तुला म्हणलं टॉर्चर रूम टाईप होता, तिथं गेल्यावर आम्ही बघतोय काहीच नाही, सगळं बदललेलं. काय झालं मग कोणी काहीच ऐकलं नाही. सगळीजणं बाहेर रस्त्यावरती येऊन नंतर मित्र बोलला, अरे तिथे चेअर पडली होती आणि मला चेअरवर कोणाचा तर हात दिसला. मी लिटरली त्या टायमिंगला रडत होतो की अजून माझ्या डोक्यामध्ये इथे चालू राहतं नक्की काय होतं त्या टायमिंगला. मला अजून काहीच नसतं. तिथं रूम सोडले आम्ही, पण